नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत नाचणीपासून चॉकलेट केक. पण यामध्ये आपण साखर घालणार नाही आहोत, ना मैदा घालणार आहोत. ओव्हनमध्ये नाही करायचं आहे किंवा पॅनमध्ये सुद्धा कुकरमध्ये करायचं नाही आहे. आज एक वेगळ्या प्रकारे आपण केक बनवायचा आहे. त्यासाठी इथे अर्धा कप दही घेतलं आहे, त्यात पाऊण कप गूळ घालूया. 2 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे आणि पाव कप तेल घालायचं. याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. फक्त तेल घालताना कुठलंही उग्र वासाचं तेल घालायचं नाही आहे. आता आपण हे व्यवस्थित सगळं फेटून घेऊया. हे बघा, हे अगदी छान असं फेटून झालेलं आहे. आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे. यात 1 कप नाचणीचं पीठ घालायचं, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा. आता हे सगळं मिक्स करूया आणि चाळून घ्यायचं. नेहमी केक करताना ड्राय मिक्सचर जे असतं ते चाळूनच घ्यायचं. आता यामध्ये आपण घालायचं व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं. आता हे आपण मिक्स करायचं कट अँड फोल्ड मेथडने. मी इथे तवा तापत ठेवलेला आहे. फ्लॅट तवा घ्यायचा आहे आपल्याला, कारण आज आपण आप्पे पात्रामध्ये केक बनवतोय. आता हे बघा, आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आहे. आता आपण गॅसकडे वळूया. आता याला आपण काहीही लावलेलं नाही आहे. हे नॉनस्टिक आहे, त्यामुळे यात आपण आता असेच पीठ घालायचे. थोडंसं व्यवस्थित पसरून घालायचं. आता हे बघा, यावर आपण झाकण घालून याला 15 ते 20 मिनिटं बेक करायचं आहे मीडियम गॅसवर. 15 मिनिटं झालेली आहेत. वाव, आपले केक तयार आहेत. हे काढून घेऊया. हे आपण लगेचच डिमोल्ड करून घ्यायचे. वाव, तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर झालेले आहेत, स्पॉन्जी. हे बघा किती अगदी स्पॉन्जी झालेले आहेत केक, मस्त. आता उरलेल्या बॅटरचे आपण करून घेऊया. हे बघा, आपले नाचणीचे चॉकलेट केक्स तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा, मी तुम्हाला एक दाखवते. छान, अगदी मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे केक.